आता निष्ठेची झूल पांघरून त्या ठिकाणी सबंध जनतेला, पक्षप्रमुखाला आणि सर्व शिवसैनिकांना ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, त्याचबरोबर तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपलं, त्या ज्यांनी पक्ष प्रवेश केला असे ओमराजे ज्यांच्या नावातलं राजे त्या ठिकाणी काढावं असं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी चंदन शिवे साहेबांनी देखील सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं ओमराजेंनी निष्ठेचा त्या ठिकाणी गाजावाजा केला, निष्ठेचं कुठलं मीटर असलं तर ते तपासलं तर लोकांना लक्षात येईल की निष्ठा म्हणजे काय. त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी संबंध आदर्शवादी वारसा त्या ठिकाणी सांभाळणारे भाई उद्धवरावदादा पाटील यांचं त्यांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलं निष्ठेच्या अनुषंगानं. आणि त्यांनी सांगितलं की प्रसंगी मुख्यमंत्री पदावर लात मारली आणि त्यांनी विचाराशी कधी प्रतारणा केली नाही असं देखील त्या ठिकाणी मोठमोठ्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. आणि ह्याच अनुषंगानं संबंध महाराष्ट्रामधील असेल किंवा जिल्ह्यातील जनता असेल, त्याचबरोबर शिवसैनिक असेल, युवा सैनिक असेल, यांनी मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस 2022 मध्ये त्या ठिकाणी बंड झालं त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात या ओमराजेंच्या पाठीशी राहण्याचं काम या जिल्ह्यातील त्या ठिकाणी शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी आणि जनतेने देखील केलं. परंतु त्या विश्वासाला पात्र ते राहिलेले नाहीत. त्यांनी विचाराशी प्रतारणा केली, शिवसेनेच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आणि त्यांनी जे म्हणत होते की खंडू खोपडे असतील किंवा वेगवेगळी उदाहरणं दिली, त्यांनी सूर्याजी पिसाळ असतील, त्यांनी विचाराशी त्या ठिकाणी प्रतारणा केली, गद्दारी केली, अशी इतिहासातली त्या ठिकाणी मोठमोठी उदाहरणं दिली. परंतु त्या ओमराजेंना या जाहीर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला सांगायचंय, खरं जर त्या ठिकाणी तुम्हाला निष्ठेचं म्हणण्यापेक्षा निष्ठेला लागलेला बिरुड होतात तुम्ही, आणि ज्या पद्धतीने एखाद्या आंब्याच्या झाडामध्ये असेल, एखाद्या वृक्षामध्ये असेल, त्या ठिकाणी खोडकेडा जसा दबा भरून बसतो आणि निष्ठावंत शिवसैनिकाला संपवण्याचा त्या ठिकाणी एक कलमी कार्यक्रम राबवतो, ह्या पद्धतीनं स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व्यक्ती केंद्रित राजकारणाला खतपाणी घालणारा नेतृत्व म्हणजे ओमराजे निंबाळकर होतं. आणि एवढं बोलताना मला अतिशय खेद होतोय, जनसामान्यांना देखील खेद होतोय की त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एवढ्या मोठ्या स्थित्यंतरातून जात असताना, एवढ्या मोठ्या अडचणीतून जात असताना त्या ठिकाणी कुठल्या, त्यांनी सांगितले की समोर सत्ता आणि पैसा होती. मग समोर सत्ता आणि पैसा होती तर तुम्हाला या अगोदर ज्या वेळेस पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2दा आमदारकी दिली, 2दा खासदारकी दिली, या शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, त्याचबरोबर ह्या जनतेनं तुमच्यावर निष्ठेच्या आधारावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला. मग त्या जर समजा सत्ता आणि पैशाचा त्या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेस 2024ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवताना विसर पडला होता का? आणि मला एक सांगा, ह्यांनी दुसरं कारण सांगितलंय की त्या ठिकाणी विकास निधी आणि विकास कामासाठी आम्ही त्या ठिकाणी जातो. मग असं जर असेल तर विरोधी पक्षात त्या ठिकाणी खासदारच उरणार नाहीत. आणि अशी जर परिस्थिती राहिली तर ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे, क्रूर चेष्टा आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमराजे निंबाळकर आहे. आणि दुसऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर त्यांनी हे स्वतःवरून जर त्यांच्या लाचारीपणाची जर जाहीर कबुली देत असतील तर ह्याच्यापेक्षा मोठं काही दुर्दैव आहे म्हणायला कारण नाही. आणि म्हणून मला वाटतं की शिवसेना प्रमुखांच्या विचारांना, त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या ठिकाणी विश्वासाला, शिवसैनिकांच्या विश्वासाला, त्याचबरोबर या जनतेच्या विश्वासाला त्या ठिकाणी त्यांनी बोली लावून विकलंय. त्या ठिकाणी ह्या जनतेच्या ह्या विश्वासाला तडा त्यांनी घालवल्या. दुसरं त्यांनी सांगितलं की कारण उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी फिरत नव्हते, आदित्यजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस दौरा करायला पाहिजे होता. या पद्धतीचं वृत्त देखील आम्ही त्या ठिकाणी म्हणजे बघितलं. मला एक सांगा, सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस युवासेनेची स्थापना झाली त्यावेळेस युवासेनेचं त्या ठिकाणी सचिव त्यांनी केलेलं होतं. त्यावेळेस देखील त्यांनी किती दौरे केले, त्यावेळेस किती युवासेनेची बांधणी केली, ह्याचा देखील त्या ठिकाणी त्यांना विसर पडलाय का? त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण गरजेचं आहे. बरं, दुसरी गोष्ट, मी ज्या पद्धतीनं त्यांना आवर्जून हा खोडकिडा हा शब्द वापरला, त्यांना त्या ठिकाणी त्याला वाईट वाटणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं आज तुम्ही परिस्थिती बघितलाय, आज आता शिंदे गटातील जे काही कोणी गेलेले आहेत
त्यांच्याबद्दल आम्हाला तीळ मात्र प्रेम असायचं कारण नाही, परंतु ते ज्यावेळेस एकसंध शिवसेनेत होते त्यावेळेस रवी सर असतील, त्याचबरोबर सुधीर पाटील असतील, अजित पिंगळे असतील, एकंदरीत सगळे जेवढे काही नेते आहेत त्या ठिकाणी संपवण्याचं काम त्यांनी केलं. मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा जो काही त्यांनी जी झूल पांघरलेली होती निष्ठेची, मला एक सांगा, आता आम्ही एवढं बोलतो म्हणजे आम्ही देखील पक्षासाठी त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. मी MSc LLB पक्षाची माझी UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं माझं प्रिपरेशन चालू होतं. आम्ही काय पक्षावर दोष देत नाही, रोष देत नाही. आमची निष्ठा आहे, आम्हाला त्या ठिकाणी देखील प्रशासकीय सेवेत जाऊन आम्ही समाजकार्य केलं असतं आणि शिवसेनेच्या माध्यमातून 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून देखील आम्ही त्या ठिकाणी समाजकारणच करत आहोत. त्यामुळे सांगायचा उद्देश आहे की ह्या ओमराजेंनी त्यांनी सांगितलं की माझा जो राजकीय उद्देश आहे, माझं जे राजकीय अस्तित्व आहे ते पणाला लागू नये म्हणून मी म्हणजे त्या ठिकाणी प्रवेश केला. मग मला सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की मी घेतलेला निर्णय भावनिक दृष्ट्या जरी चुकीचा असला तर राजकीय दृष्ट्या योग्य आहे, मग मला सांगा राजकारणात भावनेला किंमत नसते. आता सन्माननीय पवनराजे निंबाळकर साहेब यांच्या हत्या प्रकरणाचं कुणीही समर्थन करणार नाही, त्याच्यात विषय काही नाही, त्याचा निकाल लागलेला आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबावर त्या ठिकाणी बोललं गेलं, माझ्या कुटुंबावर आरोप केले गेले. अहो सन्माननीय ओमराजे साहेब, तुम्ही ज्या वेळेस तळ्यात मळ्यात ज्यावेळेस तुमची भूमिका होती त्यावेळेस देखील निकाल लागल्यानंतर ह्या जिल्ह्यातला सबंध शिवसैनिक तुमच्या पाठीशी राहिला. त्यांनी काय तिथं तुमच्या कुटुंबावर वैयक्तिक चिकलफेक केली नाही आणि म्हणून खोटे नाटे आरोप शिवसेनेवर करायचं तुम्ही बंद करा. दुसरं त्यांनी सांगितलं की मी रील स्टार मला हिनवलं गेलं, कुणीही त्यांना रील स्टार म्हणून हिनवलं गेलेलं नाही. त्याच्यामुळं खोटे नाटे आरोप करायचे आणि काहीतरी एखादं कारण निमित्त बाळगून पक्ष त्या ठिकाणी पक्षांतर करायचं, ही रणनीती शिवसेना शिंदे गटाची जी आहे ती जुनी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मला एकच सांगायचंय की तुम्ही दुसरं कारण सांगताय की त्या ठिकाणी माझ्याकडे पैसा नव्हता, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला अपयश आलं, त्याचं आत्मचिंतन तुम्हालाही माहित आहे. तुम्ही जरी शरीरानं जरी आज गेलेले असले तरी मनानं तुम्ही त्यावेळेसच गेलेले आहेत. एक लक्षात घ्या, तानाजीराव सावंत साहेब असतील, तुमचं सख्य किती आहे हे सगळ्या जगाला माहित आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकारणाच्या वैयक्तिक स्वार्थापोटी ज्या आजपर्यंत ज्या खोट्या युत्या केलेल्या आहेत, एक लक्षात घ्या, निष्ठा तुम्ही निष्ठेचं वातावरण सांगता. ज्यावेळेस पूर्वी शिवसेना भाजपची युती होती आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होतं, त्यावेळेस तुम्ही वैयक्तिक व्यक्ती केंद्रित राजकारणापोटी ज्या काही म्हणजे आघाड्या करायचं होतं ते तुम्ही त्यावेळेसच पाप केलेलं आहे. त्याच्यामुळं मला एक वाटतंय की एवढं बोलायचं कारण काय तर तुम्ही फक्त निष्ठा करून ह्या सबंध शिवसैनिकाच्या भावनेचा त्या ठिकाणी घात केलेला आहे, जनतेच्या विश्वासाचा घात केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला येत्या काळात असं वाटत असेल की मी गेलो म्हणजे पक्ष संपला, तर मला तुम्हाला एवढं सांगायचं की जी ही सगळी मंडळी आहे ती त्या ठिकाणी ही मंडळी आज कुठं जरी दिसत नसली तर पक्षाच्या पाठीमागं खंबीर त्या ठिकाणी हिमालयासारखी उभारलेली आहे. आज जनता आमच्या सोबत आहे. कोण जाणारे समजा एक लक्षात घ्या, शिवसैनिक युवा सैनिक जो खरंच बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित आहे तो कुठेही जाणार नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही. प्रसंगी चटणी भाकर खाऊ त्या ठिकाणी आंदोलन मोर्चे काय जे असेल, शिवसेनेचा विरोध हा आत्मा आहे, सत्ता हे केंद्र नाही शिवसेनेचं. त्यामुळं जुना इथला निष्ठावंत शिवसैनिक एक संध साधून त्या ठिकाणी आमचं इथून पुढचं मार्गक्रमण राहणार आहे. त्याच्यामुळं ओमराजे साहेबांनी कृपा करून इथून पुढं त्या ठिकाणी किंवा त्यांच्या संबंधित लोकांनी त्या ठिकाणी शिवसेनेवर बोलण्याचं पातक करू नये, त्याला करारा जबाब शिवसेनेच्या माध्यमातून दिला जातो. आता यापुढं मी शिवाजीदादाला विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आजच्या राजकीय परिस्थितीवर या जिल्ह्यातला जो ज्येष्ठ शिवसैनिक आहे, जे पाया ज्या सैनिकांनी भरला आहे त्या सैनिकापैकी हे सगळे सैनिक सोबत आहेत, आमच्याबरोबर आहे. आज जे राजकीय परिस्थितीचा विचार करता जे तमाम जिल्ह्यातील माझ्यासारख्या शिवसैनिकांच्या भावना मी तुमच्याकडे व्यक्त करणार आहे की ज्या शिवसैनिकांनी गेल्या 40 वर्षात अथक परिश्रम करून ही संघटना बांधली आणि या संघटनेचं फलित म्हणजे सर्वसामान्य
ट्रक ड्रायव्हर, सामान्य माणूस आमदार झाला. बाळासाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून आम्ही काम करत राहिलो आणि ही संघटना बांधली. संघटना बांधत असताना असंख्य संकट आमच्या समोर उभं होती आणि ही संकट झेलून आम्ही ही संघटना उभी केलेली आहे. आणि या संघटनेच्या विचाराला किंवा या संघटनेला जर कोणी तडा देत असेल तर या जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, जो ज्येष्ठ शिवसैनिक जागा झालेला आहे तो कामाला लागला. त्याच्या लक्षात आले की आपण बांधलेली जी इमारत आहे याला कोणीतरी सुरुंग लावतोय. अशा पद्धतीने या जिल्ह्यातला तमाम ज्येष्ठ शिवसैनिक आज खडबडून जागा झाला आणि कामाला पण लागलेला आहे. त्यामुळं आजची राजकीय परिस्थितीचा विचार केला तर या जिल्ह्याचे प्रश्न इतके आहेत, प्रचंड प्रश्न. आपला आकांक्षित जिल्हा आहे. विकासाची व्याख्या काय खासदारांनी मला सांगावं, एकदा व्यक्त करावी. विकास म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर समर्पक द्यावं खासदारांनी असं मला वाटतं. नेमकी व्याख्या काय विकासाची? आज या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, आकांक्षित जिल्हा आहे. या जिल्हा इतका मागासलेला आहे आणि सत्ता आपल्याकडं या जिल्ह्यात सतत होती. सत्ता 40 वर्ष सत्तेत हा जिल्हा होता, पण जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आज मला सांगा, साखर कारखाने मोडले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मोडली, विकास बँक, सहकार अस्तित्वहीन झालेलं आहे. जे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलेल्या संस्था मोडून पडलेल्या आहेत. आज जिल्ह्यातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज त्यांच्याकडे पेरणीला बियाणं नाही, खतं नाही, आणि जी खतं मिळत आहेत ते डुप्लिकेट आहेत. त्याचं टेस्टिंग केलं त्याच्यामुळे लक्षात येतं ही परिस्थिती आहे. हा प्रश्न कुणीच बोलायला तयार नाही. तर त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांनी जे आम्हाला विचार दिला आहे तो विचार घेऊन आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि जनतेला या सरकारच्या ज्या काही जुलमी कारभाराच्या विरोधात आम्ही सतत उभं राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या जिल्ह्यामध्ये आज जर परिस्थिती जर बारकाईनं आपण अभ्यास केला तर इथं रोजगार निर्मिती नाही, सडका बकाल झाले आहेत, रस्ते बकाल. शहराची परिस्थिती जर विचार केली तर शहरामध्ये आज एखाद्या ग्रामीण भागातली परिस्थिती चांगली आहे, इतकी परिस्थिती या शहराची वाईट आहे. सगळ्या दृष्टीनं हा कारभार कृतिशून्य झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जर विरोधी पक्षाचे खासदार पळून जात असतील तर आम्ही ते विरोधी पक्षाचं जे काम आहे ते काम आम्ही सक्षमपणे उभं करू. सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरू. जनतेसाठी आम्ही जनतेच्या पाठीमागे जर जनतेवर अन्याय होत असेल त्यावेळेस आम्ही समर्थपणे उभं राहू. आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकासाचा दर्जा आज जर परिस्थिती आज जर विचार केला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्याला एका दिवसामध्ये कर्ज मिळायचं. आणि आज परिस्थिती अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार करा, हे जे पीक कर्ज आहे ते पीक कर्ज किती प्रमाणात लोकांना मिळालं तुम्ही विचार करा. आपल्याकडल्या बँक म्हणजे किती प्रमाणात वाटप व्हायला पाहिजे आणि किती प्रमाणात वाटप झालंय याचा सुद्धा अभ्यास करा. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की या जिल्ह्यात जे काही कारखान्यांनी बिलं दिलेली नाही शेतकऱ्याची, तेरणा साखर कारखाना तानाजी सावंत साहेबांच्या ताब्यात आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची अजून बिलं नाही. तर त्या शेतकऱ्याने जे पीक कर्ज काढले त्याला व्याज आहे, तो व्याजात मरतोय. तर त्याची सुद्धा बिले दिले पाहिजे, त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. कोणीच बोलत नाही या विषयावर. म्हणून आम्ही अशा परिस्थितीत आम्ही सामान्य व्यक्तींच्या पाठीशी राहून, नागरिकांच्या पाठीशी राहून आम्ही खंबीरपणानं शिवसेनेची सोबत काल होतो, आज आहेत आणि उद्या पण. आता दुसरी गोष्ट, दादांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. खऱ्या अर्थानं दादा, रोजगाराच्या बाबतीत जर बोलायचं असलं, लोकप्रतिनिधी जसा बाहेरून दिसतो तसाच त्याचा आरसा आतून देखील असला पाहिजे. लक्षात घ्या, ओमराजेन ज्यावेळेस खाजगीत त्या ठिकाणी बार्शीवरून त्यांच्या गोवर्धनवाडीत जो मावस भाऊ आहे त्याला भेटायला ज्यावेळेस संबंधी, आता ही जुनी गोष्ट आहे. तुम्ही म्हणत असाल की आता ह्या गोष्टी तुम्ही आता का बोलताय, पण एखाद्या पक्ष नेतृत्वानं आम्हाला ज्यावेळेस एखादं नेतृत्व दिलंय, एखादा लोकप्रतिनिधी दिलाय, त्यावेळेस आम्हाला जी आचारसंहिता असते पक्षाची त्याबद्दल त्या ठिकाणी म्हणजे बोलणं ते संयुक्तिक नसतं. त्यामुळे मी तुम्हाला जे आहे, पण ही गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला तोंडावर पाडली त्याच्यामुळं इथून पुढं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला चुकीचा नसणार आहे, परंतु एकदम तात्विक विरोध 100% राहणार. आणि रोजगाराचा आता आपण उल्लेख केला, समोरच्या तर माणसानं त्या ठिकाणी 40 वर्ष कुठला रोजगार उपलब्धच केलेला नाही.
परंतु खऱ्या अर्थानं तुमच्याकडे ज्यावेळेस संधी होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही आवाज उठवण्याचा प्रश्न असं म्हणजे संसदेत त्या ठिकाणी कायदे करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करणं असं त्यासोबतच म्हणजे संशोधनाचे प्रश्न उपस्थित करण्याबद्दल असेल किंवा देशाचे जे काही ते इंटेलेक्च्युअल बौद्धिक प्रश्नावर त्या ठिकाणी संसदेत आवाज उठवणं ह्याच्या बाबतीत काही दिसलेलं नाही. फक्त म्हणून आम्हाला तुमच्यावर जास्त काही खोलात बोलायचं नाही, परंतु इथून पुढं त्या ठिकाणी भूमिका जी आहे की तुम्ही तुमचा मार्ग जो आहे तो निवडलेला आता तुम्हाला 100% विरोध राहणार आहे. आणि रोजगाराचा जो विषय आहे त्या एका वकील बंधूचा ज्यावेळेस मावस भाऊ त्याला त्या ठिकाणी ओमराजे यांच्या निवासस्थानी भेटायला होता गोरधनवाडी, तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की तू काय करतो विचारलं त्याला त्यांनी, तर त्यावेळेस त्याने सांगितले की मी डाळ मिल करण्याचा विचार करतोय, पुण्यातून आता इथं आलोय काय. तर ती म्हणजे कशाला सुखातली दुखात घालायला काय. आणि दादा मग त्यानं सांगितलं की चहा वगैरे झाला, त्यानं सांगितलं की दादा तुम्ही सुद्धा एखादा इथं प्रोजेक्ट चालू करा काय, जेणेकरून इथल्या बी लोकांना 4 काम भेटलं हाताला. मग ज्यावेळेस ती व्यक्ती गेला त्या एका वकील बांधवाचा ज्यावेळेस मावस भाऊ गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी कशाला टाकून उडवून घेऊ, अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य होतं. या पद्धतीनं त्यांची जर मानसिकता असेल तर लोकप्रतिनिधी कसा असावा हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे रोजगाराच्या बाबतीत आपल्याला रोजगार उपलब्ध होईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं येत्या काळात मला वाटतं की हा लढा आणखी तीव्र होणार आहे. राजभाऊ वकील साहेब मला प्रतिक्रिया द्यायची बरं का उलट झालं ते हां तिथून खासदार साहेबांनी तुमच्या गद्दारीचं समर्थन करताना जी 2 प्रमुख कारणं सांगितली त्यापैकी प्रमुख कारण एक पहिलं काय होतं की कार्यकर्त्यांचा आग्रह. त्या खासदाराला 7,60,000 लोकांनी मतदान करून निवडून दिले. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न हा. आणि ह्यानं बोलणार किती 400 ते 500 बगलबच्ची तेवढ्या लोकांवर हा निर्णय जाहीर करला की कार्यकर्त्याची इच्छा आहे. आता आम्ही 40 वर्ष संघटनेसाठी काम केलं, आमची कोणाची इच्छा नाही, आम्हाला का बदनाम करतो तू, आमची इच्छा आहे तू जाऊ म्हणून, आम्हाला बदनाम करायचा काय संबंध आहे. आम्ही 1986 पासून घरातली भाकर चटणी खाऊन आमदार खासदार निवडून आणले. ह्यानं खासदार व्हायच्या आधी आम्ही दिल्या 4 वेळेस खासदार निवडून दिलाय. आणि हे ना आल्यामुळे काय नाही मोठं उलट आम्ही त्या वाढाणावर कष्ट करून बाग लावली की बागाला ज्यावेळेस फळं आली त्यावेळेस ती फळं खाण्यासाठी हे आयत्या वेळेवर आला इथं. आणि आम्हाला बदनाम करतो कार्यकर्त्याचा आग्रह म्हणून. दुसरं कारण विकासाचं. हे महाशय 2014 ते 2019 मोदी सरकारच्या बरोबर शिवसेना होती त्यावेळेस सत्तेत होते का नाही. त्या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी काय विकास केला याचं उत्तर आधी द्या. दुसरं विकास निधी यांना आजपर्यंत किती मिळाला आहे, खर्च किती केला आहे, यावरून यांना विकास करायची किती इच्छा आहे की सर्वांना दिसूनच आली. उगं खोटं करून पक्षाची गद्दारी करायची. आणि ते काय म्हणले की कुठल्याही पैशाला विकणारा नाही. आता त्यांचं एक क्लिप आहे. आता हेच मध्ये मी पैशासाठी गेलो नाही. ह्या आज नेमकं आता तुम्हीच विचार करून सांगा हे सत्य आहे का आज ते बोलते ते सत्य आहे. त्यांना त्यावेळेस व्यापार होती त्यावेळेस गेलो नेमकं आज वाढून मोठे व्यापार आल्यामुळं तर गेले नसते कदाचित. माझं बोलणं खोटं आहे का. आणि त्यांच्यासोबत कुठलाही जुना शिवसैनिक गेलेला नाही. मी 2 तालुक्यात स्वतः गेलोय. काल कळमला होतो, कल्पनाताईच्या घरी गेले होते, बाहेर होत्या, त्यांचे मिस्टर होते, माझे आमदार दयानंद गायकवाड होते, आमचे जिल्हा प्रमुख प्रदीप पेटे होते, शहर प्रमुख विश्वजित गायकवाड होते, जुने सगळे कार्यकर्ते बसलो होतो. सगळ्यांनी सांगितलं की आपण कुठेही कोण जाणार नाही, आमच्यात कोणीही गेलेलं नाही. ग्रामीणचे सुद्धा होते, एक महत्वाचे बाबा मडके, तुळजापूरला गेलो मी, स्वतः गेलो तुळजापूरला.
तिथं सुधीर कदम, आनंद कदम, नळदुर्गचे दिलीप जोशी, सरदार सिंग ठाकूर, कमलाकर चव्हाण आम्ही सगळे बसून चर्चा केली. कोणीही कुठेही गेलेलं नाही. आणि शिवसैनिक त्यांच्यासोबत जे पवनराजे मित्रमंडळाचे कार्यकर्ते 2009ला आले होते तेवढेच कार्यकर्ते गेले आहेत. मूळ शिवसैनिक कुठंही हल्लेला नाही. आणि या मूळ शिवसैनिकामध्ये अजूनही धमक आहे. या गद्दारांना धडा शिकवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार निवडून आणणारच, यामध्ये काही किंमत शंका नाही. जे आपले धाराशिवचे जे खासदार आहेत त्या खासदारांना हा खासदार म्हणजे महागद्दार खासदार आहे. कारण की ह्या खासदारासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. आम्ही प्रत्येक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ह्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. यांना लहान मुलांनी चिंचा फोडून जी येणारे पैसे आहेत 5,000 असतील खाऊचे, ते ह्यांना देणगी देऊन ह्यांना निवडून आणण्यासाठी त्या बारक्या मुलींनी सध्या प्रयत्न केलाय. लहानापासून तोरापासून ह्या सगळ्यांनी, ह्या शिवसैनिकांनी मिळून, सर्वसामान्य लोकांनी मिळून ह्यांच्यावर विश्वास दाखवला आणि 3 लाखाच्या पुढे ह्यांना मताधिक्य देऊन निवडून आणलं. आणि हा माणूस आमच्या जीवावर निवडून येऊन हा कोटीच्या कोटी पॅकेज घेऊन पक्षांतर करतो. पक्षांतर करायचे तुझ्यात हिंमत आहे तर पक्षाचा राजीनामा दे आणि तू तिकडे जा. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं आहे विकास करायचा आहे. अरे तू एकदा आमदार होता, 2दा खासदार होता, तू काय केलं इतके दिवस? मला डीपी बनवू, मला डीपीचा प्रॉब्लेम आहे म्हणतो, डीपी बसवता येत नाही मला. अरे तुझी एवढी कुवत नाही, तुझी एवढी क्षमता नाही, कसा तू खासदार आहे, कसा आमदार आहे? हे जर बोलण्याचे म्हणजे ह्याचं दाखवायचं वेगळं आहे, करायचं वेगळं आहे. ह्याचा विकास करायचा म्हणतो ना, ह्याचा विकास स्वतःचा करायचा आहे आणि ह्याचे जे पाहुणे रावळे आहेत ह्यांचा विकास करायचा आहे. सर्वसामान्याचं काही घेणं देणं नाही. ह्याचं राजकारण म्हणजे फक्त स्वार्थी आहे. विकासाशी आणि ह्याचा दुरान्वय संबंध नाही. आणि अजून एक त्यांचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये की मला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका आली नाही, जिल्हा परिषद आली नाही, माझी पंचायत समिती आली नाही. अरे तुम्ही अगोदरच संगणमतानं विरोधकाला मॅनेज असता. तिकीट कुणाची कुणाला द्यायची ही तुम्ही अगोदरच ठरवता. आत्ताच्या जिल्हा परिषद मध्ये पाडोळे गटात तुम्ही काय केलं? आयत्या उमेदवाराला तुम्ही आणून बोकांडी बसवलं. परत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कधी नाही तो आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शिवसेनेचा होत होता. ह्यांनी जाऊन विरोधकाशी संगनमत केलं. आपल्या पै पाहुण्याला कारखान्याला प्रशासक नेमलं गेलं, त्या पै पाहुण्याचं तिथं नाव आलं आणि हे अशी संगनमत, विरोधकाला संगनमत करायचं, परत म्हणायचं की माझी सत्ता नाही, माझी. ह्यांचं फक्त राजकारण एवढंच आहे, स्वतःच्या निवडणुकीपुरतं हे सगळ्याचा यूज करून घेतात. त्यांनी परत अजून सांगितलं नगरपालिकेचा विषय, आमचे सोमनाथाप्पाचा विषय सांगितला. त्यांनी सोमनाथाप्पाचं कार्य चांगलं आहे का? तर आहे. माणसासाठी झटलाय का? तर झटला. अरे तुम्ही महाविकास आघाडी करून लढायचं ना. तुमच्या अट्टहासामुळे महाविकास आघाडी झाली नाही. आज महाविकास आघाडी झाली असती तर चित्र उलट दिसलं असतं. फक्त तुम्हाला तुमचं स्वार्थी राजकारण करायचंय. तुम्हाला महाविकास आघाडी होऊच द्यायची नव्हती. त्याच्यामुळे हा बोलघेवाडा जो खासदार आहे ह्याच्यासोबत आम्ही कुठलाही आमचा निष्ठावंत शिवसैनिक नाही. फक्त ह्याचं स्वार्थी राजकारण, ह्याची जी काय मलिदा गँग आहे. आणि इथून पुढे आम्ही ह्या खासदाराला ह्याची लायकी आणि ह्याची जागा 100% दाखवून देऊ. दुसरा विषय, आता वकील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की ट्रान्सफॉर्मर द्यायची तुमची क्षमता नाही का, तर खऱ्या अर्थानं मी बोलत नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पत्रकार महोदय आहात, प्रत्येक डीपीसीला त्या ठिकाणी उपस्थित असतात. तर त्यावेळेस बऱ्याच ट्रान्सफॉर्मरची जी यादी आहे ती कशामुळे कॅन्सल करण्यात आली हे तुम्हाला देखील म्हणजे माहीत आहे. वकील साहेबांनी सांगितलं की पाहुण्या रावळ्याच्या आर्थिक त्या ठिकाणी लागे बांधायच्या अनुषंगाने. तर त्यावेळेस मी म्हणत नाही, त्यावेळेस तानाजीराव सावंत असतील, विरोधकांनी त्या ठिकाणी आरोप केला होता की तुझ्या मामाची गुत्तेदारी चालवण्यासाठी
तू जी हे केलं त्याच्यामुळे यादी कॅन्सल करत आहोत, मी चुकीचं असलं तर मला कृपया दुरुस्त करा. ह्या अनुषंगानं त्यांनी यादी बरीच कॅन्सल केलेली होती. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगताय आमच्याकडे पैसे नाही, कुणाच्या अर्थकारणावर आम्हाला बोलायचं नाही, परंतु तुम्हाला ह्याच तानाजीराव सावंत यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मागच्या 2016-17च्या इलेक्शनच्या वेळेस त्यांनी बैठकीत सांगितलेलं होतं की ओमराजे किती दिवस तुम्ही दुसऱ्याकडे बोटं दाखवणार, कधी तर तुम्ही तुमच्या देवळीत हात घाला, असं त्या ठिकाणी वक्तव्य होतं. आणि तुम्ही आजपर्यंत राजकारण बरोबर कुणाला उचलायचं कुणाला खाली ठेवायचं ह्या पद्धतीनं तानाजीराव सावंत साहेबांना देखील त्या ठिकाणी माहीत आहे तुम्ही काय, परंतु त्यांना ज्या वेळेस तुम्ही समर्थन दिलं नाही त्यावेळेस त्यांचे काय शब्द होते. आता तुम्ही म्हणताय तुमच्या कुटुंबावर शिवसैनिक बोलले, कुठलाही शिवसैनिक तुमच्या कुटुंबावर बोललेला नाही. जे सावंत साहेब त्या ठिकाणी मोठमोठ्या भाषणात सांगत होते त्या 100 बापाच्या पोराला सांगा. मग मला सांगा ही किती खालच्या लेवलची टीका झाली. आज तुम्ही त्यांच्या मांडी लावून बसलेलं चलतंय, त्यांनी तुमच्या कुटुंबावर आरोप केलेला चलतंय, आणि शिवसैनिकांनी भावना विवश होऊन त्या ठिकाणी जर कुठला त्या ठिकाणी चकार शब्द गेला असेल कुणाच्या तोडून, परंतु कुणीही जाणून बुजून केलेलं नाही आणि आमच्यात देखील उघड कुणी केलेलं नाही. त्याच्यामुळं हे असे खोटे नाटे आरोप त्यांनी बंद करावे आणि त्यांचा पुढचा जो काही राजकीय प्रवास आहे त्यांनी चालू. ओमराजे शिवसेनेत येण्यापूर्वी आणि पवनराजे डॉक्टर साहेबांचे इथले प्रमुख कार्यकर्ते म्हणून अस्तित्वात होते. त्यावेळी आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांच्या वडिलांबरोबर अनेक वेळा संघर्ष झाला, मारामाऱ्या झाल्या, पण पक्षानं ज्यावेळेस आम्हाला ओमराजे त्यांच्यावर लाद दे त्यावेळेस सुद्धा आम्ही पक्षाने इमानीत बरे काम करून त्यांना निवडून आणले. आणि हे आज सांगते माझ्या वडिलाचं अरे तुम्ही त्यावेळेस एकच होतो का नाही, आम्ही तुमचा भांडणं करून सुद्धा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं का नाही, त्याची कुठंतरी लाज बाळगा. ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं टाकून दिलं आज त्यांच्यासोबत जाऊन बसता काय, तुम्हाला काय नसताना तुम्हाला एवढं पक्षानं दिले, आमदार केलं खासदार केलं, आणि त्यांनी सांगावं कुठल्या निवडणुकीत ह्या राजेंद्र गोडकेने त्यांना तुम्हाला 1 रुपया दिलाय किंवा त्यांच्या या 15 वर्षाच्या आमदार खासदारकीच्या टर्ममध्ये तुम्हाला 1 रुपयाचं तुमच्या फंडातलं काम केलं, त्यांनी जाहीर स्टेजवर येऊन सांगावं, मी समोर उत्तर द्यायला तयार. तुम्हाला काय विचार? खासदार साहेब म्हणतायत विकासासाठी गेलो, या 2 वर्षामध्ये किती विकास निधी आला होता आणि किती विकास निधी खर्च करण्यात आला, आपल्याला काय माहित आहे का याच्या संदर्भात? त्यांना त्या ठिकाणी 18.5 कोटी रुपये मिळालेले होते, त्याच्यातले त्यांनी समथिंग काहीतरी 19 पॉईंट किती तर खर्च केलेला आहे. 1.97 म्हणजे किती टक्के खर्च झाला? 10% खर्च झालेला असेल साधारण. 10.3. मग किती निष्क्रिय आहेत त्यांनी सांगावं, आणि कारण देत असताना काहीतरी साजेशी कारण द्यावी. आणि तुम्ही म्हणताय की विकासासाठी गेलो, विकास निधीसाठी गेलो, मग तुम्हाला विकास निधीच्या आधारावर ह्या जनतेनं निवडूनच दिलेलं नाही. 2022ला ज्यावेळेस ते बंड झालं त्यावेळेस तुम्ही ज्या निष्ठेची झुल पांघरलेली होती त्यालाही जनता बोलली, त्यालाही शिवसैनिक बोलले. लक्षात घ्या, पक्षप्रमुख देखील बोलले, कारण तुम्ही काटा जो आहे विकास महत्वाचा आहे. शिवसैनिक सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे त्याची कामं वाढले, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याला म्हणजे स्थान मिळत नाही, त्याला म्हणजे साधं म्हणजे महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्याला म्हणजे व्यवस्थितरित्या त्याला प्रतिसाद दिला जात नाही. अशी अवस्था असताना सुद्धा तर ती पूर्ण वाटते का तुम्हाला? तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याने जे कारण सांगितलं मी सुरुवातीला तुम्हाला स्पष्टीकरण दिले की ते पूर्वी 5 वर्ष सत्तेत होते का नाही, मोदी सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती का नाही, त्या 5 वर्षाच्या काळ त्यावेळेसचा जो काम आहे त्यावेळेस ते काम झाली असते किंवा सांगावं ना काय कामं केले, मी सत्तेत बसून मी काय कामं केली ही जाहीरपणे आज सांगावं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सर्वसामान्य शिवसैनिकांची जी कामं आहेत आज म्हणजे त्यांची एक प्रतिमा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फोन उचलणारा, फोन करणारा, मदत करणारा खासदार म्हणून त्यांची एक प्रतिमा आहे. आणि ती जी प्रतिमा आहे ती त्यांची पूर्वीपासून तशीच आहे. त्या काळात सत्तेचा उपयोग करून त्यांनी कार्यकर्त्यांची कामं केली असतील. आज त्यांचं एक आरटीओ कर्मचारी आरटीओचा इन्स्पेक्टर सुद्धा त्यांचं ऐकत नाही, त्यांचं म्हणजे कोण सत्यात नसल्यामुळं म्हणजे मोठमोठे अधिकारी तर ऐकतच नाही. मग त्यावेळी त्यांनी जाणं शिवसैनिकाच्या बदल्यासाठी योग्य नाही का? शिवसैनिक किती बरोबर आहेत? 7 लाख 60 लोकांपैकी आम्ही आहेत का बरोबर?
मूळ शिवसेनाचा बेस त्यावेळेस तुम्ही- आम्ही मूळ शिवसेनेचा बेस उभा केला 1986 पासून हो, 1986 आणि आम्ही कधीही 1 रुपयाचं काम केलं नाही गुत्तेदारीचं. बरोबर. आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही शेवटी आमच्या कष्टानं आम्ही आज स्टँड आहे. असे लाखो शिवसैनिक आहेत बाळासाहेबांवर प्रेम करणारे, त्यांना पैशाची पदाची कुठली लालसा नाही. ते आजही फक्त भगवानच्या आणि मातृश्रीचा आदेश शिरसावंत देऊन स्वतःच्या घरावर राख रांगोळी करून पक्षासाठी काम करायला तयार आहे. आणि ह्याने असं तोकडं कारण सांगू नये. ज्यावेळेस शुभेबंद होती त्यावेळेस तुमच्या तेलाच्या दुकानावर पहिल्यांदा अटक केली जायची. हा. हे बरोबर आहे. परंतु ह्या सरडेदादांना पण पहिल्यांदा अटक केली जात होती पोलिसांकडून. ही पण बरोबर आहे. पण तुम्ही एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून मला ज्यावेळेस ओमराजे आपल्या तुमच्या पक्षात येण्याच्या अगोदर तुम्ही शिवसेना म्हणून काय साध्य केलं? तुम्ही कोणती स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात आणली होती? तुम्ही कोणत्या एक जर समजा बाळासाहेबांच्या नावावर बाळासाहेबांच्या नावावर जर समजा काही दोन ठिकाणी आमदारकी निवडून आणि खासदारकी निवडून ती जर सोडलं तर जी सर्वसामान्यांची ताण सोडलेली असलेली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे गोदावरी केंद्राच्या माध्यमातून ताब्यात आणली. तुम्ही शिवसैनिक जुनी म्हणून काय काम केलं? हा, बोलतो मी त्या विषयावर बोलतो. पंचायत समिती ज्यावेळेस सगळे एकत्र होते, पवनराजे, जीवनराव, सगळे हे एक संघ पक्ष होता सत्तेतला, त्यावेळेस आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतली होती काँग्रेसच्या मदतीने. सभापती केलं आणि त्यावेळेस काय झालं की आम्ही जी काम करण्याची पद्धत